एकेकाळी सम्राट आपल्या मंत्र्यासह त्याच्या राज्याचा दौरा करण्यासाठी निघाला. फिरत फिरत तो एका जागी पोहोचला जिथे एक बौद्ध भिक्षू ध्यान करत होता. त्यांना पाहून सम्राट थांबला आणि साधूकडे गेला आणि त्याला नमस्कार केला. साधूने डोळे उघडले आणि पाहिले की सम्राट त्याच्यासमोर डोके टेकून नमस्कार करत आहे. साधूने सम्राटला आशीर्वाद दिला. आता सम्राट परत आपल्या राजवाड्याकडे निघाला. जेव्हा ते त्याच्या महालात परतले तेव्हा त्यांचे मंत्री फार संतापले. बादशहाने त्याला विचारले, काय झाले, तू इतका रागावलास का? तेव्हा तो म्हणाला, महाराज, ज्या सम्राटाच्या कपाळावर टिळक लावण्याचा जनता उत्सुक आहे त्या सम्राटाने एका साधूसमोर मस्तक टेकवले. या विचाराने मी गोंधळलो आहे. हे बघून मला खूप वाईट वाटलं. भिक्षूसमोर नतमस्तक होणे तुम्हाला शोभते का? हे सर्व ऐकून सम्राट हसला आणि शांत मनाने आपल्या खोलीत गेला. हळूहळू अनेक महिने निघून गेले. मग एके दिवशी बादशहाने आपल्या मंत्र्याला बोलावून सांगितले की मला एक छोटेसे काम करायचे आहे. तो प्रयोगासारखा आहे. बादशहाने वजीरला एक पिशवी दिली आणि सांगितले की तुला ही पिशवी घेऊन बाजारात जावे लागेल आणि या पिशवीत जो काही माल असेल तो विकावा लागेल. अशी स्थिती आहे की जोपर्यंत तुम्ही बाजारात पोहोचता तोपर्यंत त्या पिशवीत काय आहे हे पाहण्यासारखे नाही. बादशाह मला असे काम का देत आहेत असा विचार करून मंत्री गोंधळला. मी मंत्री आहे, हे माझे काम नाही. पण बादशाहचा हुकूम होता त्यामुळे त्याने आदेशानुसार काम केले. बाजारात पोहोचल्यावर त्याने बॅग उघडून पाहिल्या. त्यात 4 गोष्टी होत्या जे त्याला विकावे लागले. पहिले म्हशीचे डोके होते, दुसरे घोड्याचे डोके होते, तिसरे शेळीचे डोके होते आणि चौथे माणसाचे डोके होते. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले की हा काय आदेश आहे, पण तरीही त्यांना आदेशाचे पालन केले. त्यांना बाजारात वेगवेगळ्या दुकानात जाऊन मोठ्या कष्टाने एक म्हैस, एक बकरी आणि एक घोडा अशी 3 मुंडके विकली. आता फक्त माणसाची कवटी उरली होती जी कोणालाही विकत घ्यायची नव्हती. संध्याकाळपर्यंत तो खूप थकला होता. आता तो पुन्हा बादशाहकडे गेला. त्याने बादशाहला सांगितले की सम्राट, मी तुमच्या आदेशाचे पालन करू शकत नाही. त्या माणसाचे डोके विकत घ्यायला कोणीही तयार नाही, म्हणून मी ते परत आणले. तेव्हा सम्राट म्हणाले, निराश होऊ नका, हे करा, मी तुला उद्या आणखी एक दिवस देतो. तुम्ही उद्या पुन्हा बाजारात घेऊन जा आणि फुकट कोणाला देऊन परत या. त्याच्याकडून पैसे घेऊ नका, फक्त द्या आणि परत या. उद्या परत आल्यावर हातात रिकामी पिशवी असावी असा माझा आदेश आहे. मंत्री दुसऱ्या दिवशी पुन्हा बाजारात गेला. तो बाजारात त्या ठिकाणी पोहोचला जिथे मांस विकले जात होते. त्या माणसाचे डोके तिथे विकण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण तो प्रत्येक दुकानदाराने मंत्र्याला नकार दिला. तो मंत्र्याला म्हणाला, काय वेडेपणा, माणसाचं डोकं कोणी विकत घेतं? राजाला कळाले तर पलटवार होईल. आम्हाला विचारले जाईल की तुम्ही ते कुठून आणले, हे कोण आहे, त्यामुळे आमच्याकडे उत्तर नसेल. वेळ न घालवता येथून जा. आता वजीरला संपूर्ण कथा समजली. तो परत बादशाहकडे गेला आणि त्याच्या पाया पडून क्षमा मागितली. तो म्हणाला, सम्राट, मला आता सर्व काही समजले आहे. अहंकाराला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजणे हा माझा मूर्खपणा होता. आता मला समजले आहे की माणसाच्या डोक्याला किंमत नसते. आपण कोणाच्याही समोर डोकं टेकत नाही कारण हा आपला अहंकार आहे. सम्राट, मला माफ कर. सम्राट, मला माफी मागायची गरज नाही. माझा उद्देश फक्त तुम्हाला समजावण्याचा होता. तू सांग, माझ्या मृत्यूनंतर माझे डोके नेहमी तुझ्याकडे ठेवशील का? तुम्ही ते नेहमी हाताळण्यास सक्षम असाल. मंत्री म्हणाले, नाही. सम्राट म्हणाला, मला फक्त हे समजावून सांगायचे होते की कोणीही डोके घेऊ इच्छित नाही. ज्याला डोक्याला किंमत नाही ते डोके कोणासमोर झुकवण्यात काही फरक पडणार नाही. आमचा अहंकारच या मस्तकाला झुकू देत नाही. मंत्र्याला बादशाहने मोठेपण समजले होते.